सोलापूर जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17पैकी 7 जागा बिनविरोध. उर्वरित 10 जागांसाठी सत्ताधारी परिवार पॅनेलच्या विरोधात केवळ 2 उमेदवार. परिवार पॅनेलला विजयाची खात्री. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 10 जागांसाठी सत्ताधारी परिवार पॅनेलच्या विरोधात केवळ 2 उमेदवार असून परिवार पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास परिवार पॅनेलचे निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. बिनविरोध निवडून आले ही एक बातमी आपल्याला अगदी आनंदाने सांगू इच्छितो. त्यानंतर आता जी निवडणूक लागली आहे ती आपल्या फक्त 10 सर्वसाधारण गटातून निवडणूक लागली आहे. 25 किलोमीटरच्या आत किंवा लातूरमधला मतदार हा आपला सोलापूरला मतदान करायचा आहे. त्यामुळं कुठलाही उमेदवार असला तरी त्याला सर्व जागांमधनं सर्व ब्रँचेसमधनं हे मतदान होणार आहे. त्यामुळं ही प्रोसिजर आता 10 जणांसाठी म्हणजे शहरातील 10 जणांसाठी जरी असली तरी सुद्धा त्याला निवडणूक प्रक्रिया ही सगळ्या 41 ब्रँचमध्ये राबवावी लागणार आहे. आणि त्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आता आर्थिक आकडे जे किंवा बँकेची प्रगती कशी झाली काय झाली हे सगळं आपल्याला चेअरमन सांगतीलच. पण प्रामुख्याने एक सांगतो की बाबा अतिशय निष्पृह असे असलेले सर्व संचालक मंडळ हे आपल्या यावेळेला आपण दिलेले हे उमेदवार जे काही टार्गेट ठरवतील त्या टार्गेटप्रमाणे पुढे जातील. ज्या काही सामान्य अशा सभासदांच्या मागण्या आहेत त्यांना वाटतं ते सगळे पूर्णचं काम ते करतील. गेल्या वेळेला आम्ही जे आश्वासन दिलं होतं त्यातले जवळजवळ 90% काम आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि आज चांगल्या परिस्थितीमध्ये बँक आहे. त्यामुळं आताची जी तुम्हाला अपेक्षा ही सभासदांची आहे ती पूर्ण करण्यासाठी मला वाटतं हे संचालक मंडळ समर्थ आहे. त्यामुळे संचालक मंडळातल्या 10 जागांसाठी 12 जण उभे राहिलेले आहेत. तर आपल्या 10 जागांसाठी जे 10 मतदान होणार आहे तर आपल्याच उमेदवारांना निवडून द्यावं असं जाहीर आवाहन या ठिकाणी मी करतो. आणि आपल्या या पॅनलला परिवार पॅनल असं नाव दिलेलं आहे आणि त्याला किडली हे चिन्ह दिलेलं आहे. किडलीच्या चिन्हावर शिक्का मारून आपल्याला त्याला निवडून द्यायचं आहे आणि संचालक मंडळ आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल असं आशा व्यक्त करून मी